पाणी प्यायला लागते भरायला नको असं टोमणं ऐकू आलं मग पाणी भरायला चालू केलं. नमस्कार, मी तुमचा ऋतुराज, कसे आहात? तर सगळ्या सगळ्या पाणी सुटलं म्हणून जरा पोर्च बीर पुसून घेतला आणि तिथून गेलो जुन्या घरी. जगाचा नियम आहे की एखादी गोष्ट चांगली होण्यासाठी एखादी गोष्ट सोडावी लागते. तसंच हे घर आहे. खूप जुन्या आठवणी आहेत, पण कसं असते चांगलं हे होण्यासाठी काय तर सोडावं लागतंय. तर पेंट घ्यायला गेलतो, सरजा मला गप मालक वैरण टाका आणि तुम्ही निघा. तर मस्त त्याला वैरण बिरण टाकून कोरा चहा पेलो. गोरा नाही पण कोरा पेलो. पेत जावं चांगलं असतं. आणि मग आज होते संत बामू यात्रा चोरोची जी. भाऊ पण आता मस्तपैकी सायंकाळी फोटोशूट बीट केलं, एकदम क्वालिटी दिसत होतो. आणि खूप मोठी अशी यात्रा असते जिथं बैलगाडी शर्यत असते, पालखी असते जी गावात पूर्ण फिरवली जाते. आणि त्याच्यानंतर तिथं मस्तपैकी दर्शन घेतलं, गर्दी कमी होती, उशीर गेलतो. हे आहेत आमचे माऊली. आणि त्यानंतर दर्शन घेऊन जरा म्हणलं मस्तपैकी फिरू येतं, कोण काय गाठ पडलं तर पडलं. मग भावासंग इकडे तिकडे घ्यायचं काय नव्हतं, फिरलो. तर भाऊ ही बघ ती बघ ती बघ ही बघ की त्या विचारून डोसकं खायचं. शेवटी मित्र गाठ पडले, पुणे मुंबईने आलते, पेशरी यात्रेसाठी आलते. आणि भेटून भारी वाटलं. भावानं कडक इस्त्री केल्या, रुमालची घडी मोडली आणि प्रसाद घ्यायला गेलो. प्रसाद एवढा क्वालिटी असतो इथला, एक नंबरच. कधी आलं तर खावा. सगळे एकत्र असं खाली बसून खात्यात, खूप भारी म्हणजे भारी वाटतं. मग चिवडा बिवडा घेतलं, भारी वाटते खायला. आवडलं लाईक करा, शेअर करा. लवकर भेटून नेक्स्ट मिनिट ब्लॉगला. धन्यवाद.